मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। एका बाजूला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतातील पाणंद रस्त्याबाबत घोषणाबाजीची मोठी आघाडी घेत आहेत, त्याचबरोबर महसूल विभाग महाराजस्व अभियानाचे ढोल मोठ्याने बडवत आहेत। असं असताना खटाव तालुक्यातील वांजोळी येथील शेत रस्त्याचा प्रश्न अनेक दिवस रखडला आहे। शेतातील ऊस घालवण्यासाठी हंगामाचा शेवटचा आठवडा येईपर्यंत रस्ता मिळाला नाही। शेवटी काट्या कुट्यातून पर्यायी रस्ता काढला आणि 1.5 एकर क्षेत्रात फक्त 28 टन ऊस भरला। अद्याप सर्कल अण्णा आणि औंध पोलिसांचा मेळ लागत नसल्याने रस्त्याभावी पुढच्या पिकाचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न बजरंग मल्हारी गोयकर या वृद्ध शेतकऱ्यासमोर निर्माण झाला। याबाबतची अधिक माहिती अशी, श्री गोयकर तसेच शंकरभाऊ शेंडगे, शिवाजी खाशाबा शेंडगे, तात्यासाहेब दादा शेंडगे या शेतकऱ्यांची गावातील सुडके परिवाराच्या विरोधात शेत रस्त्याची केस सुरू आहे। त्यांच्या मागणीनुसार वरील इसमांच्या गट नंबर 214 मधून पूर्वपार नकाशामध्ये असलेला गट नंबर 210 भूषणगड औंध रस्त्याचे उत्तर बाजूला गट नंबर 210 मधून पूर्व पश्चिम गट नंबर 211 पर्यंत येणे जाण्याचा बैलगाडी रस्ता खुला करण्यासाठी मागणी आहे। याबाबत 8 ऑगस्ट 2016 रोजी तत्कालीन तहसीलदार यांनी रस्ता खुला करून देण्याचे आदेश दिले होते। त्या निकालानुसार श्री गोयकर आणि इतरांनी रस्त्याच्या 2025 पर्यंत वापर केला। आता पुन्हा वरील प्रतिवादी लोकांनी दांडग्याने शेत रस्ता बंद केला। महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी वरील शेतकऱ्यांनी 1 दिवस रस्त्यात बसून आंदोलनही केलं। त्यावेळी तहसीलदार बाई माने यांनी औंध पोलिसांना बंदोबस्तात रस्ता करून देण्याचे आदेश दिले। मात्र रस्त्याच्या खुणा दाखवण्यासंदर्भात तलाठी सर्कल वेळ काढूपणा करत आहेत। त्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी महसूल आणि पोलीस विभागाला समन्वयासाठी नक्की कधी मुहूर्त सापडणार असा सवाल उपस्थित होत आहे। याबाबत औंध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तहसीलदारांचे पत्र मिळाले आहे। रस्त्याच्या खुणा दाखवण्यासाठी तलाठी किंवा सर्कल अण्णांना वेळ मिळाला की विनाशुल्क बंदोबस्त दिला जाईल। त्याचबरोबर रस्ता अडवणूक केल्याप्रकरणी प्रतिवादी सुडके यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत। तर रस्त्या संदर्भात श्री गोयकर आणि शेंडगे सर्कल श्री कोंडके यांना भेटले असता इतक्या उशिराने तुम्ही जागे झाला आहात का? मला सवड मिळेल तेव्हा बघू, या आठवड्यात मला लग्न आणि इतर शुभ कार्यासाठी जावं लागणार आहे असे म्हणत तक्रारदार शेतकऱ्यांनाच दमदाटी करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान खटाव तालुक्यात ज्यांना लोकहिताचे चांगले काम करता येत नसेल त्यांनी दुसरीकडे बदली करून जावे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग केला तर संबंधितांना काळे फासले जाईल असा इशारा खटाव तालुका सोशल फाउंडेशन कार्याध्यक्ष विजयराव शिंदे आणि युवा अध्यक्ष बालकृष्ण भांडवलकर यांनी दिला आहे। बजरंग मल्हारी गोयकर बोलतोय। कमीत कमी 20 दिवस झाले सर्कल तलाठी यांना पत्र देऊन त्याचा आतापर्यंत त्या लोकांनी काही सुद्धा दक्षता घेतली नाही आणि माझा ऊस कसा तरी पाठवलेला आहे। 1.5 एकरामध्ये कमीत कमी 28च टन गेलेला आहे। 100 टन माझा ऊस जातो, 28 टन गेलेला आहे। आणि आता हे खोडवं आहे, खोडवंसुद्धा जळून गेलेलं आहे। ते काय फुटणार आहे का? त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे प्रशासन काय दक्षता घेतच नाही। सर्कल तलाठी काही सुद्धा दक्षता घेत नाही। त्याचा व्यवहार सगळं केलं, सर्वांना सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यापर्यंत गेलेलो आहे, पण काहीच सुद्धा दक्षता प्रांतापर्यंत गेलेलो आहे, पण काही सुद्धा दक्षता अजून कोण घेत नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पाणंद रस्त्यासारखी अतिशय शेतकऱ्यांच्या उपयोगाची योजना जाहीर केली। त्याची जाहिराती जोरदार झाली आणि त्या दृष्टीनं प्रशासन कामालाही लागलं। परंतु वांजोळीसारख्या एका खटाव तालुक्यातील छोट्या गावामध्ये एका शेतकऱ्यावर इतका मोठा अन्याय होतो रस्त्यासंदर्भात, त्याचं यावर्षी भयंकर नुकसानही झालं। त्यांनी आत्मदहनासारखे आंदोलन करण्याचा इशाराही दिला, परंतु संबंधित कर्मचारी मंडल अधिकारी हे वरिष्ठांच्या आदेशाला कात्री देत आहेत। तो रस्ता खुला करून देण्यासंदर्भात तहसीलदारांनी आदेशही दिलेले आहेत, परंतु मंडल अधिकारी हे
संबंधित शेतकऱ्याला दंबाजी करत आहेत. तुम्हाला कुठं जायचं तिकडे जावा, माझ्या वेळेनुसार मी बघीन, मला सवड मिळेल त्यावेळेला मी बघीन, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे जावा, माझं कोणी काय करू शकत नाही, अशा पद्धतीने अरेरेवीची भाषा शेतकऱ्याला वापरत आहेत. माझं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला जर ते काम करायचं नसेल तर तुम्ही दुसरीकडे बदली करून घ्या, सोयीच्या ठिकाणी बदली करून घ्या आणि तिकडं जाऊन आराम करा. परंतु खटाव तालुक्यामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करा आणि जर तुम्ही लवकरात लवकर संबंधित शेतकऱ्याला रस्ता खुला करून देण्याची व्यवस्था नाही केली तर तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी आम्ही काळं फासू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमच्यावर राहील. लवकरात लवकर तुम्ही त्या शेतकऱ्याला, संबंधित शेतकऱ्याला पाणंद रस्ता खुला करून द्यावा ही नम्र विनंती करतोय. अन्यथा कायदा हातात घेऊन तुम्हाला वेळीच तुमची जागा दाखवून दिली जाईल. प्रतिनिधी शरद कदम, गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.